नमस्कार, आपण बघत आहात उमेश 24 चॅनल. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर परतवाडा परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेच्या पार्श्वभूमीवर महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याच अनुषंगाने चांदूर बाजार नगर परिषदकडे महिला सुरक्षेसाठी विविध उपाययोजनांची मागणी करण्यात आली आहे. श्रीमती सुरेखाताई ठाकरे यांनी दिलेल्या निवेदनात अल्पवयीन व तरुण मुलींना फसवून ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेषतः पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविणे, आरोपी व संबंधित ठिकाणाची सखोल चौकशी तसेच हॉटेल, कॅफे आणि सायबर कॅफेवर नियंत्रण ठेवण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. यासोबतच शहरातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, शाळा, कॉलेज व कोचिंग क्लासेस परिसरात पोलीस पेट्रोलिंग वाढवणे तसेच लॉजमध्ये ओळखपत्र शिवाय रूम देण्यास बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. महिला सुरक्षेसाठी दामिनी पथकाची स्थापना, हेल्पलाईन क्रमांक जाहीर करणे आणि विशेषतः 7वी ते 10वीच्या मुलींना संरक्षण देण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच शहरातील अवैध धंद्यावर कारवाई, अतिक्रमण हटवणे आणि सामाजिक प्रबोधनासाठी संयुक्त उपक्रम राबवण्याची गरजही व्यक्त करण्यात आली आहे. या गंभीर प्रकरणात प्रशासनाने तात्काळ ठोस पाऊल उचलणे, महिलांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पुढे काय कारवाई होते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. तोपर्यंत बघत रहा उमेश 24 चॅनल.